पुन्हा अमाय मी तर बेहूनच गेली. काय हो मला बेहूनच दिलं तुम्ही. असे मागून येता एकदम हळूच आवाज देता. हा मी तर एकदम घाबरूनच गेली होती. एवढं घाबरायले काय झालं आता? काय झालं एवढं घाबरायले? मी काय तुला भूतगीत दिसून राहिलो काय? भूतगीत दिसाले? काय म्हणता हो तुम्ही? घाबरायला काय झालं म्हणता? एवढ्या मोठ्या घरात म्हटलं मला एकटीला टाकून दिलं सासूबाईनं. आणि जिकडे तिकडे मला हुरहुरच लागून राहिलं. कुठं जाऊ आणि कुठं नाही. किती वेळची म्हटलं आता पहिले शोधायला गेली होती मी बाहेर, पण मला कुठंच दिसल्या नाही त्या. 2-3 जागी माहीत होतं तर तिथेही गेली, पण दिसल्या नाही. शेवटी येऊन गेली म्हटलं घरी. आणि घरी आली आणि एकदमच तुम्ही मागून आले. आणि का हो तुम्हाला असं वाटत नाही काय? एकटं म्हटलं माझ्यासाठी नवीन घर आहे. पहिल्यांदाच मी घरात एकटी राहून राहिली म्हटलं. राधिका ताई नाही आहे. आणि तुम्ही उठले सुटले बाहेर चालले जाता. तुम्हाला तर काही फिकरच नाही राहिली बाप्पा बायकोची. लग्न काय केलं तुम्ही तर म्हटलं इथंच राहायचा. मला सोडून देता आणि चालले जाता. मला म्हणता इथंच राहा आता. हे काही गोष्ट झाली का आता तुमची? जरासं राहावं तर बोला चालायला राहते. हुरहुर नाही लागत घरात. एवढं मोठं घर एकटं. इकडे गेलं का तिकडचं हुरहुर लागते. किरकिर निरे किडईचा आवाज येते म्हटलं. काही नाही ना काही नाही. आणि आता बाई काही घरात राहत नाही. मामाची बस जेवण खाऊन केलं का मामाची चालले जाते आणि तुम्ही निघून जाता. मला भेव लागते बाप्पा. मी नाही राहत एकटी डुकटी घरात. तुम्ही राहत असाल तर मी राहतो, नाही तुम्ही दरवाजातच बसले राहायचं आता बाहेर. अरे आई आलीच नाही काय तो अजून? आईला झाले तर किती वेळचं होऊन राहिला. सकाळपासून गेली आई. जेव्हा खावायला नाही आली काय? ते बाई आल्या होत्या. त्याने जेवणही केलं म्हटलं. जेवण केलं आणि सगळ्या गाड्या टाकून दिलं तिथं ओट्यावर आणि चालल्या गेल्या म्हटलं. पहिलेच तर एवढ्या उशिरा आल्या होत्या त्या. फक्त जेवण करायसाठी आल्या होत्या आणि अजून चालल्या गेल्या. आता त्याचं काम नाही आहे काय? घरात राही ना. मग मी बोलतो तर बोलते. सांगा तुम्ही आता काय करू मी? एकटं म्हटलं भाऊजीला काही बरोबर जेवायला काही भेटून नाही राहिलं. आज माझं मन होतं म्हटलं त्याच्या जवळून म्हटलं काही ना काही मागवतो म्हटलं बाहेरून. आणि यूट्यूबवरून पाहून म्हटलं त्याची भाजी करतो. कारण की आता त्या तर करू लागत नाही मला. तर मीच करतो म्हटलं आज सगळीसाठी. तर पहा बरं त्या घरातही नाही आहे. पण बरं झालं म्हणा आता तुम्ही आले तर. पण तुम्ही आता मला सोडून जाऊ नका. इथंच बसा. मला लय भीती वाटून राहिली घरात. एवढ्या मोठ्या घरात हुरहुर लागून राहिलं. तुम्ही असं करा, मला नाही का भाजीपाल्याला आणून द्या. त्यापर्यंत नाही का मी दरवाजातच बसले राहते तुमच्या येईपर्यंत. आणून देता का काही भाजीले काय आणून देऊ तुला आता? कायची भाजी करता आता संध्याकाळची? सांगा ना तुम्ही कायची करू तर. जे मला साधी सुधी वाटेल मी ते करतो. कमी तिखटची कमी मिठाची लागलं तर घेता येते वरतून. बरोबर असं कर ना मग. असं कर, वरण कर. वरण कर, भात कर आणि पोळी कर. वरणात घेता येते. मस्त मिरची तोडून घे, नाही तर ठेचा मेचा करून घे. नाही हो ठेचा नाही येत मला बरोबर. ठेचा अजून म्हटलं मग हातानं कमी जास्त झाला तर असं करतो ना, मिरचीच तोडून घेतो आणि वरण भात करून घेतो. हे तर मस्त आयडिया दिली तुम्ही. पण मामाची जास्त भात खात नाही. मग कसं पोळ्या टाकला ना त्याच्यासाठी. हो बाबा खात नाही. बाबाही नाही खात जास्त भात आणि आई नाही खात. असं करतो ना, आईसाठी आणि बाबासाठी पोळ्या टाकून देजो. आणि काय म्हणते तर वरण करून देजो. पण का हो आईली तर जडती लागते वरणासोबत. मग कशी करतो? ते नंतर भाऊ आपण वरण करतो मग मी. त्याच्याशिवाय मला काही दुसरं काही जमत नाही. आणि जर का आतेबाईला आवडत नाही तर त्याच्यासाठी काही करून घेईन म्हटलं थोडंसं. येते ना त्याला सारं. आता येणार राहा नाही का मग घरात काही आणून द्यासाठी. जा तुम्ही आता. आता दार तर असनच घरात. मग आता काय जाता मी तुम्हाला धाडून राहिली मॅटासारखी. काही नका जाऊ तुम्ही. इथंच बसले. आम्ही तिकडे स्वयंपाक करतो. नाही तर चला किचनमध्ये माझ्यासोबत तिथं बोल जाई. आणि काय म्हणते तर मी तेवढा स्वयंपाक पटापट निपटून घेतो. आता म्हटलं भाऊजीचा याचा वेळ होऊन राहिला. खेळाले का मस्त त्याला जेवण करायला देऊन देईन. फालतूच म्हटलं त्याला बरोबर जेव्हा खावायला भेटून नाही राहिलं. राधिका ताई येईन तर काय म्हणून मा नवऱ्याचे हाला केले म्हणून पूनम म्हणून त्या म्हणून जेव्हा खावायला नाही देऊन राहिली होती म्हणून. असं झालं नाही पाहिजे. त्या किती म्हटलं केअर करते मी. मी बिमार राहिली तर किती केअर करते मी. तुमची किती केअर करते. आणि आता म्हटलं पूनम ताई नाही आहे तर आपण त्याची काहीच केअर नाही करून राहिलो भाऊजीची. तर मला पटापट स्वयंपाक करू द्या तुम्ही. चला तुम्ही माझ्यासोबत किचनमध्ये उभे राहा. आणि हा दरवाजा लावून घ्या बाहेरूनच. अंदरून लावून घ्या. बाहेरून म्हणतो मी. अंदरून लावून घ्या आणि चला. अंदरून लावून घ्या म्हणतो तू. नाही येईन तर अजून या लागेल मग खोल्यासाठी. काय येते हो तुमची आई. तुमच्या आईने येत म्हटलं पूर्ण स्वयंपाक होऊ देईन आणि मग येईन त्या. मग येईन म्हटलं जास्तीच्या गोष्टी करायला. त्या सध्या येतच नाही ना. मी पूर्ण म्हटलं 2-3 गल्ल्या घुमून आली म्हटलं. जिथं मला माहीत होतं ना त्या बसते म्हणून तिथून सगळ्या याच्यातून आली. पण त्या काही आल्या नाही. चला तुम्ही आता माझ्यासोबत चला बरं. मला लय हुरहुर लागून राहिलं. भीती वाटल्यासारखं लागून राहिलं म्हटलं. एक तर अंगणातले झाडं असे हालून राहिले. काय माहीत पाणी येते का काय होते तर. गरमी वज्जरच वाढून राहिली होती ना. तिकडे पडलं म्हणते बाई गारा काय पडलं तर. मोबाईलमध्ये पाहिलं मी. आता काय माहीत आपल्या इकडे येते का तर वादळ. आणि चला ना तुम्ही. हवा दोन्ही सुटून राहिली. मला भीती वाटते हो एकटीला घरात. चला तुम्ही किचनमध्ये. बरोबर ठीक आहे ना. चल मी येतो तुझ्यासोबत. मंदाबाई पाणी पिता का तुम्ही? पाणी आणून देऊ का तुम्हाला? नाही पाणी गिनी पेत नाही मी. पेली मी पाणी. दुर्गाबाईच्या इथून आली होती की नाही तेव्हाच पेली पाणी. आता जातो म्हटलं. आता लय उशीर होऊन राहिला. इकडेच होती मी. आता घरी जातो. बरं ठीक आहे ना. अरे आता बाई आलं वाटते. हे कोण आहे बाई? हेच तर निवड म्हणता बाई. ते त्याची सून आली होती मगाशी विचारासाठी. माझी सासू काय म्हणे हेच वाटते बाई. ते
माझ्या सासूची मैत्रीण हट्टे बाई. हां तेच तर विचारून राहिली होती. तेव्हा पाचशे बाई गेलीच नाही का बाप्पा. मी सांगतो येईल म्हणून तुमची सून आली होती म्हणून विचारासाठी तुमचं. आई काय झालं हो माधुरी, काय झालं? आई काय म्हणते तर तुम्ही आणला नाही भाजीपाला आणि बाकीचं सामानही नाही आणलं? नाही आणलं असतं भाजीपाला, पण तो दुकानवाला म्हणे का आता मला यायचं आहे म्हणे सध्या म्हणे, तर म्हणे येते म्हणे तर मग घेऊन जा म्हणे तुम्ही. तर म्हटलं थोड्या वेळाने जातो म्हटलं आणण्यासाठी. काहून काय झालं तर आताच बनवून घेतं काय? सध्या वेळ इथं वाचच आहे बनवायचा, आताच बनवतं काय स्वयंपाक संध्याकाळचा? नाही बनवून ना नंतर बनवून सहजच विचारलं. आणि हे याचं नाव काय आहे? हे काकूचं नाव काय आहे? हे काय हे मंदा काकू आहे ना, मंदा काकू आहे, इथंच राहते आपल्या गल्लीच्या समोर, तिथंच आहे त्याचं घर. काहून काय काम पडलं होतं तुला आता? कायला विचारून राहिली त्याचं? नाही आता बाई ते त्याची सून आली होती म्हणे, मी म्हणे मंदाबाईची सून आहे म्हणे गेले पाहासाठी. तर तुम्ही कोणीच नव्हतं, तुम्ही नव्हते आणि हे नव्हत्या. तर मग तिने सांगितलं, म्हटलं मी ओळखत नाही बा म्हटलं, आणि जर का आल्या म्हटलं तर मी सांगून देईन म्हटलं. तर त्याची सून आली होती याने बोलवाले. पहा तिले किती उचाकी आहे मैसून, लय उचाकी आहे म्हटलं. काही गरज आहे काय मला शोधाची, काही गरज पडली काय? ते म्हटलं राधिका कधी घराच्या बाहेर नाही निघाली आणि इले पा 17 दरवाजे जाते आणि 17 इले विचारते. काम नाही ना धंदा नाही, काय काम पडलं इले माझ्यासोबत? काम पडाले जेव्हा खावाले तर काही देऊन नाही राहिली. जेव्हा खावाले द्यासाठी स्वयंपाक नाही करून ठेवला माझ्यासाठी, काही नाही करून ठेवला ना आता मला कायले पाहिजे पाहाले. आणि इथं आली ते इथं आली भलतेच दिसते मला, तर आजातच दिसते ते. विचारतो मी काय म्हणे तर माझ्याविषयी काही म्हणे गिने काय तर. बाई मैसून आली होती काय? ड्रेस घातलाय तिनं, लाल कलरचा ड्रेस असते तिले, ती आली होती काय? हो काकू, लाल कलरचा ड्रेस होता त्याच्या अंगात. आता विचारून नाही येते तुमच्याविषयी म्हणे, आहे काय म्हणे, काम होतं म्हणे थोडंसं म्हणे. आणि त्याला विचारायला लय वेळ झाला म्हटलं, लय वेळ झाला, लय बाळकोच्या आल्या होत्या त्या. मग त्याला म्हटलं ते आल्या म्हणजे मी सांगतो म्हटलं त्याला. तर तुम्हाला शोधून जायला होत्या, काही काम घेऊन असेल तुमच्यासोबत म्हणून तुम्हाला सांगून देतो म्हटलं. असं जातो मी, जातो घराकडे जातो आणि विचारतो त्याला काय काम आहे तर. पण मंदाबाई एक गोष्ट सांगू काय, सुनवायरी घरात आहे म्हटलं एकटी दुकटी, आणि काय लेस बाई इकडे तिकडे बसतं. मस्त घरातच राहा, काही लागलं सवरलं काही देता येते सुनवायरीले. आणि बा आमचं घर तर लहान सुकलंच आहे, 2 खोल्याचं घर आमचं, पण तुमचं घर एवढं मोठं आहे ना, आणि एकटीला हुरहुर लागते जरासं घरात राहिलं तर कसं सोबती होऊन जाते, आणि आपण थोडंसं हातभारी लावू लागतो कामाधंद्याले. म्हणूनच आली असून ते विचारासाठी कुठं आहे म्हणून मै सासू. रंजनाबाई तुला काहीच नाही माहीत म्हटलं माझ्या घरचा ताल कसा आहे तर, म्हणून तू अशी म्हणून राहिली. म्हटलं माझ्या सुनेला दहाड आहे म्हटलं, दहाड आहे. मी जर खाली पिली दिसली ना तर म्हटलं तिला जरासं काही गमत नाही, काही ना काही कामं सांगते मला. मी सासू हो का ते सासू आहे? नाही तिला कामं सांगायला पाहिजे का तिनं मला काम सांगायला पाहिजे? घरात राहतो ना म्हटलं तर 1 मिनिटही मला बसू नाही देत, काही नाही करू देत, चैन नाही घेऊ देत म्हटलं मला. म्हणून तर मी तिच्या धाकाच्या मारा इकडे येऊन जातो मी. काय करू तिचं काय बोलणं ऐकू काय मी? आणि काही बोललं बाई तर मग तुमचे भाऊ काही बोलू देत नाही. भांडण तंटा काही पाहिजे नाही म्हणते. मग काय करतो बाप्पा, भांडण तंटाले आडा देतो मी आणि निघून जातो बाप्पा घराच्या बाहेर. काय करू पाहत बस म्हणून तिला म्हणून तुझं घर काय करायचं आहे तुला, काढं पिढं कर कसंही कर पण कर. काय करू मी मग घरात राहून? आणि तसंही म्हटलं माझी जीव काही घरात लागत नाही, माझी जीव गुदमरल्यासारखा होते. मला कसं बाहेरची हवा पाहिजे, जरासं इथं तिथं बसलं तर माझं मन मोकळं होऊन जाते. मला काही एवढं टेन्शन राहत नाही मग याचं त्याचं. जातो ना आता, अशी कशी आली तर ते मला पाहिले इकडे पाय बरं. तू म्हणतं का घरात राहत जाईन, पाय बरं किती आजच सुनाय मी. चालली बाहेर, कायले जा लागते याच्या त्याच्या घरी विचारायला. मी काय गेली का, गाव सोडून गेली का मी? गाव सोडून झाले तिला समजायला पाहिजे. येईनच अर्धा तासात, 1 तासात घरीच येणार आहे ना, कुठं जाणार आहे. पण तिला असं म्हणजे असं वाटतच नाही तिला का मी सुनवाई होय, का मी घरात राहिली पाहिजे, का मला कोणी काही बोलन. तिच्या मनात जसं येते ना तसंच करते. आता काय सांगू मी, म्हटलं सगळं सकाळी सगळीसाठी स्वयंपाक केला आणि मला म्हटलं कालची रात्रीची शिडी खिचडी खायला लावली तिनं. काय बोलतो मंदाबाई, वाटत तर नाही पण चेहऱ्यावरून वाटते अशी बोलकार आहे म्हणून ते, पण एवढी अशी आहे म्हणून नाही वाटत. माझ्या रूपानं तर चांगलंच आहे बाप्पा पोरी, पण गुणानं तर चांगलं पाहिजे ना, गुणानं चांगलं पाहिजे म्हटलं. जाऊ दे आता मी चालली आता लवकर घरी जातो आणि पाहतो काय धिंगाणा केला काय नाही. तर मी तर घरात नाही राहिली ना तर माझ्या घराचा सारा सत्यानाश होऊन जाते म्हटलं, सत्यानाशवाले. पण काय करू आता, जीवही फसून गेला ना, माझा जीव फसून गेला. ह्या माणसानं माझ्या जीवाला पूर्ण फसून टाकलं म्हटलं. एकाचे नशीब आहे माय, कोणाला कशी सून आणि कोणाला कशी सून. आपण विचार करतो का सुना आल्यावर आपल्याला आराम करीन, आपल्याला मस्त जेवायला देईन, खावायला देईन, आराम भेटेन आपल्या जीवाले. आपण काय लेकरं झाले तेव्हापासून नुसतं तक करत राहतो बाप्पा काम धंदा. पण सुनाई नशिबाने घ्या लागते, नाही तर काही फायदा नाही आहे बाप्पा, जीवनाचा काहीच फायदा नाही आहे. हे मंदा काकू नाही काय जराशा जास्त शहाणा दिसून राहिला ना. वाटलं तर नाही असं, मला तर असं वाटून राहिलं होतं का चिंतेनं पाहून राहिली त्याची सून त्याची इकडे, म्हणून इकडे आली. पण खरंच घरदार सोडून देते ह्या बाया, अशा घुमत फिरते आणि घरात काही लागलं गिगलं सुनाईले तर मग कोण आणून देणार आहे? मग सुना पहिली काय येईल, सून आली म्हणते इकडे. तेवढ्यानं तर बरं झालं बाप्पा माझी सासू नाही अशी. माझी सासू तर चांगली आहे. जाऊ दे बाप्पा, काय आहे यायचं पाहत बसू नये, आपल्याला काय करावं लागते. आता त्या घराने करून राहिल्या सुनीचे तर असं नसते की सून
आपण काय जाऊन पाहिलं काय तिथं त्याचं काय चालू आणि काय नाही तर. माधुरी तू कायचा विचार करून राहिली? काही नाही आते बाई, काही नाही, अशीच पाहून राहिली होती मी. बरं बरं, मी काय म्हणतो, एखादा कप चहा करतो का माझ्यासाठी? पण कोण राहिलं उन्हीनं डोकं? आता थंडा टाइम झाला, जरा चहा करून देते का मला? एखादाच कप कर. बरं ठीक आहे ना आते बाई, करतो ना. आणि का बरं, प्रफुल्ल आला काय कामावरून? त्याच्यासोबत गेले होते पोरं सोरं, हे आले ना कामावरून. प्रफुल्ल आला काय? हो आते बाई, ते आले ना, मगाशीच ना आले. तुम्ही गेले आणि ते आले, आराम करून राहिले, आतमध्येच आहे ते. आता उन्हीनं काय मी त्याला असं ऊन लागल्यासारखं ऊन राहिलं म्हणते, तर झोपले ते पलंगावर. असं त्याला जरासं नाही काय चहा नको देऊ, गरम होते त्याला. मस्त नाही काय, मी निंबू आणून देतो, थांब. मी जातो आता त्याला म्हणा निंबा पिंपा असून कालपाचचे देऊन दे म्हणा. मी निंबू आणून देतो आणि त्याला मस्त निंबू पाणी दे प्याले, थंड होते जरासं पोटात. पण जरासं फ्रीजचं नको पिऊ म्हणा पाणी, माठातलं पाणी दे त्याला. काय मी तू नाही की नाही लागली काय तर. आता कसं एवढ्या दिवसाचा घरी होता आणि एवढ्या चालला कामावर. होऊ शकते ना ऊन लागली असं ऊन काय तुफानची आहे बाप्पा, किती ऊन तापून राहिली. ज्याला त्या दिवस माहिती बाप्पा जो कामावर जाते बाहेर, आपल्याला काय आपण तर घरीच राहतो. आणि जाय बाई, माझ्यासाठी चहा ठेवून दे, मी तेव्हापर्यंत नाही का निंबू घेऊन येतो. आणि भाजीपाला आणला असेल ना तर भाजीपालाही घेऊन येतो सोबतच. बरं ठीक आहे ना आते बाई, ठीक आहे ना. मी करतो तुमच्यासाठी चहा करतो आणि त्याच्यासाठी साखर जराशी वेळ काढून ठेवतो. तुम्ही निंबू आणले का पटकन त्याच्यात टाकले का दिले तेले? बरं जसं तुला वाटतं तसं कर, मी आणतो. आता पहा बरं, सासवा घरी राहिला तर किती कामी येते, काही आणाले बिनाले. काही सांगितलं तर आपल्याला काही ना काही सांगते, बाई असं कर तसं कर. आणि बाप्पा हे बाई आली होती तर हे बाई बाहेरच राहायची म्हणते बाप्पा. आता खरंच त्याच्या सुनीला काही काम पडत असेल काय घरी? जाऊ दे, आपल्याला काय करायला लागते. मी जातो नाही तर मच्छी म्हटलं अजून ओरडत बसाय, अजून दरवाजात उभी आहे का म्हणून. पहिलेच पहिली चिवड्या म्हटलं दरवाजात उभं राहायची. चालली पप्पा मी अंदर. पूनम आता म्हणतो ना तिले, कायले पाहून राहिली होती म्हणून मला बाहेर हिंडू. काही काम आहे काय, गरज आहे का पाहायची मला? काय झालं आते बाई? आणि कुठे गेल्या होत्या तुम्ही मला आवाज देऊन राहिला आणि तुम्ही कुठे गेल्या होत्या? मी कुठेही जाऊ मी? तू काय मी पायरी करी आहे काय? कुठेही जाऊ मी? पहिले मला हे गोष्ट सांग, मी जराशी घरात काय नव्हती, तुला काय गरज पडली होती याच्या त्याच्या दरवाजाशी जायची आणि मला विचारायची? काय गरज पडली होती, काय पाहिजे होतं तुला? सगळं तर घरात भरलं आहे. सगळं घरात भरा राहिले, मला काय पाहून राहिली होती तू बाहेर जाऊन? आते बाई, तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही जास्तच करून राहिला म्हणून? तुम्ही म्हटलं मला एकटं दुकटं टाकून देता एवढ्या मोठ्या घरात, आपलं एवढं मोठं घर, आणि त्याच्यात म्हटलं मला हुरहुर लागते. कसंही तुम्ही राहिल्या घरात, कमीत कमी म्हटलं मला हे तर होते, मनाला शांती तर होते, कोणी ना कोणी आहे बा म्हणून घरात. तुम्ही म्हटलं मला सोडून देता आणि बाहेर चालला जाता. आता दिवसभर तर तुम्ही बाहेरच होते. आता मला असं वाटलं तुम्ही जेवण करायला आल्या तर जेवण करण आणि घरातच राहील. पण म्हटलं तुम्ही तेव्हाही घरात ना, म्हणून म्हटलं मी तुम्हाला पाहायला गेली होती. आणि काय झालं तर पाहायला गेली होती तर काहून तुम्हाला बोलू नाही शकत का मी घरात? बोलू शकतो म्हणतं. कोणाची सुनवारी जाते व सासूले पाहाले? उठली सुटली चालली कोणाच्याही दरवाजापाशी, काही काम नाही ना धंदा नाही. काय म्हणन लोक, काय म्हणन सून हिंडते म्हणन सासूले पाहत म्हणन. हे पा सासूबाई, लोक म्हणते ना तर लोकांच्या तोंडाला झाकण नाही म्हटलं म्हणते तर मग तुम्ही कोण नाही राहत घरात? तुम्ही कोण नाही राहत घरात? म्हटलं काही गरजच पडते. आता मला विचारायचं होतं की संध्याकाळी स्वयंपाक काय करू मी, म्हणून म्हटलं मी तुम्हाला पाहून राहिली होती आणि मला घरात हुरहुर लागून राहिलं होतं. अंकुची नव्हते घरात, मामाजी नव्हते, तर म्हणून मी तुम्हाला पाहायला येऊन राहिली होती. आणि तुम्ही मला अशा म्हणून राहिल्या, जराशा एकट्या डुकट्या राहून पा म्हटलं घरात कसं हुरहुर लागते तर खाले येते म्हटलं पूर्णचं पूर्ण अंगावर घर म्हटलं. आणि स्वयंपाकाचा ताळजोड लावून राहिली होती मी संध्याकाळचा. विचारतो म्हटलं तुम्हाला कायची भाजी करू कायची नाही. आता तुम्ही तर सकाळी चालल्या गेल्या होत्या, काही बनवलं काही नाही आणि स्वतःही खाऊन घेतलं काय खाल्लं काय नाही. तर आता म्हटलं संध्याकाळी तरी काहीतरी चांगलं बनवतं म्हणून तुम्हाला विचारून राहिली होती. आता तुम्ही तर काही करू लागत नाही, तुमच्याकडून होतच नाही म्हणता, मग काय करू मी? मग तुम्हाला काय बोलवायला नाही येऊ काय मी? तुम्ही घरात राहताच कुठं? फक्त झोपायला येता तुम्ही आणि खायला येता, बाकी तुमच्या घरात मनच नाही लागत ना. बाई काय बोलतो व तू? कैची सारखी म्हटलं, तू जीप चालते कैची सारखी चालाले. तू काय मी काय हे होय काय? तू काय माझ्यावर अठाठी आहे का एवढी? बोलणारा माझा माणूस बोलन म्हटलं, तुला कोणता अधिकार नाही आहे मला बोलायचा? काय गरज पडली हो तुला बोलायची? सून आहे, सूनसारखी राह म्हटलं घरात, चुपचाप कामधंदा कर आणि एका ठिकाणी पडली राह. इच्छी राणी बनायची कोशिश नको करू. लस दिसून राहिली हो तू तर. मायावर काय तू काय बंदी लावतं काय? जे माझ्या नवऱ्याने केलं आजपर्यंत तू करून राहिली कराले. जास्त हुशारचं आहे काही करू नको बाई. जेवढं आहे तेवढीच राह, तेवढेच पाय पसार म्हटलं. आणि कुठे गेला तो? अंक्या कुठे गेला तो? त्याच्या आहे ना म्हटलं तुला एवढं बोला लागून राहिलं. तोच तुला अठाठी देते ना, जसं तोंडात येते तसं बोलायची. चुपचाप स्वयंपाक कर म्हटलं. काय म्हणते तर काही पाहा घ्यायला याचं नाही मला बाहेर, बिलकुलही नाही याचं. मी चालली म्हटलं माझ्या खोलीत, आणि याच्या पुढं अशी बोलली तर बोलली, याच्या पुढं बोलायचंही नाही म्हटलं. आणि आता पाय तू जास्त शेपारून राहिली तू तर. शेपाराले जा स्वयंपाक कर. इकडे तिकडच्या गोष्टीत जास्त ध्यान देतो आणि मग आता जास्तच देतो तू गोष्टीत ध्यान.
मला वाटलं होतं का हे म्हटलं खाप्याने देईन तर माझी सासू जराशी जाग्यावर येईन, पण नाही येतो बाई. ते म्हणते ना कुत्र्याची शेपूट हेकोडी तर हेकोडीच राहते, हे काही दुरुस्त होत नाही. आता समजलं मला, यायचं नाही काय, यायचा हाल जिंदगीभर असाच राहील म्हटलं मरेपर्यंत, ह्या अशाच राहील. आता दुपारी तर ठेवलं त्याला उपाशी. खाल्लं कानी खेळलं काय माहीत, गयाटा तर होता तिथं किचन ओट्यावर, लय गयाटा होता. पण आता असं करतो ना, मला माहिती आहे त्याला जडती लागते म्हणून वरणासोबत, वरण काही त्या खात नाही. आता जाणून बुजून वरणच करतो. मला तर मन करून राहिलं होतं का तोंडी लावायला काही ना काही भाजी बनवतो म्हटलं आणि पोळ्या टाकतो, यायचंही होऊन जाते आणि मामाजीचंही होऊन जाते. पण नाही, आता तर बिलकुलही नाही टाकत, ना पोळ्या टाकत ना काही करत, फक्त मोजून 2 पोळ्या टाकतो मामाजीसाठी आणि बाकी सगळीसाठी भात करतो आणि येईल वरण भातच खाले देतो म्हटलं. वरण भात खाले त्यासाठी लयच करून राहिलं, लय करायला करासाठी. त्याला म्हणून राहिली का जराशा अंदर राहा, जराशा घरात राहा, मला सहारा होते. पण नाही, आणि मी आज राधिका ताईला फोन लावतो ना, या म्हणून तुम्ही म्हणाल मला एकटं सोडून दिलं म्हणून एवढ्या घरात, आणि तुम्ही चालल्या गेला म्हणून त्याला म्हणतो ना मी या म्हणून. ते लय आराम करून राहिला ना माहेरी जाऊन. आणि हे अशी सासूला माझ्या डोक्यावर बसून दिलं, कामाची ना धंद्याची. त्या राधिका ताई राहते तर हिळून मिळून कसंही होऊन जाते. पण एवढं घरचं काम धाम, कामाचं गेलं चुलीत. पण म्हटलं खाप्याची वाके होऊन राहिले आणि साऱ्या गोष्टीचे होऊन राहिले, एकटे राहा लागून राहिलं. राधिका ताई राहिली तर जरासा सपोर्ट राहते मला, सपोर्ट राहिले. आज संध्याकाळी भाऊजीला फोनच लावायला लावतो. या म्हणून लवकर म्हणून, बाप्पा म्हणून काय माजली म्हणून सासू आपली, या म्हणून पहा म्हणून जराशे म्हणून हिचे म्हणून. आता बोलायला बसन ना तर संध्याकाळच्या पाळी दिवे लावायच्या पाळी म्हटलं भांडणं होऊन जाईल. मग म्हणून का साई संध्याकाळी भांडण करत बसते माझ्यासोबत म्हणून लाईनी सून म्हणून, असे म्हणून मग अजून माझी बदनामी करण. या बाहेर जातेस ना त्याच्यासाठी सगळं मनातलं लोकांना सांगते आणि 2-3 हाताचे लावून सांगते, याच्यासाठीच तू जाते त्या बाहेर. तर काय गरज पडली म्हटलं घरदार सोडून बाहेर जायची. तर सांगा मग मंडळी तुम्ही, सांगा ही अशी सासू पाहिली का तुम्ही कुठं? वगार तोंडी सासू. काय करू आता, मला तर निभवाच लागून आली तर. तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड सांगा आणि आज भरभरून कमेंट करा. मग उद्या राधिका ताई सगळ्याचे नावं घेईन, कारण की राधिका ताई चांगले नावं घेते आणि तुम्हाला मग आजचे नावं पटले नाही पटले मग आज तुम्ही भरभरून कमेंट करा आणि उद्या सगळ्याचे नावं राधिका ताई घेईन. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर तेही सांगा. नवीन असा चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका.